पालिकेचं बिगुल वाजलेलं आहे। इच्छुकांची धावपळ सुरू झालेली आहे। कोपरा बैठका आणि नागरिकांचा संपर्क यावर सर्व इच्छुक उमेदवारांनी भर दिलेला आहे। पण हा भर देत असताना गुजर वसाहत मधील नागरिकांनी आज एकत्र येत एक वेगळाच निर्णय घेतलेला आहे। तर तो निर्णय काय आहे आपण स्थानिक रहिवासी संभाजी शिवारे त्यांच्याकडून जाणून घ्या। शिवारेंना सगळे नागरिक तुमच्या घरी जमलेले आहेत। प्रभाग 4 मध्ये इथं स्थानिक गुजर वसाहतीत मधला उमेदवार द्यायचं असं सर्वानुमते चर्चा चालू आहे। त्या संदर्भात आज एक प्राथमिक बैठक घेतली। बघू आज चर्चा फक्त झालेली आहे आणि उद्या परत सर्वजण जमून निर्णय घेणार आहोत। हा निर्णय घेण्यापाठीमागचं कारण काय होतं? ह्या प्रभागामध्ये आपल्या गुजर वसाहतीमधला एक चांगला तगडा उमेदवार देऊन विकास कामाला चालना मिळावी किंवा इथल्या सर्व प्रभागामधलं विकास किंवा हे व्हावं, इथला स्थानिक उमेदवार असावं अशी एक सर्वांची इच्छा आहे। त्या संदर्भात आज चर्चा झाली। शिंदे साहेब तुम्ही सुद्धा या बैठकीत सामील आहात। आता शिवारेंना म्हणतायत की आपल्यासाठी स्थानिक उमेदवार आपला स्थानिक विकास करण्यासाठी हवा, काय वाटते तुम्हाला? त्यांनी जे बोललं त्यात काही वावगं काही नाही। बऱ्याच वर्षानंतर गुजर वसाहतमध्ये अशी एक संधी आलेली आहे की ह्या ठिकाणी 2 गुजर वसाहतचे जे भाग पडत होते ते आज एकत्रित आलेले आहेत आणि आतापर्यंत सर्व उमेदवार हे बाहेरचे इथं या ठिकाणी प्रस्थापित झालेले आहेत। त्यामुळे इथल्या स्थानिकांचा आवाज नगरपालिकेपर्यंत पोहोचला नाही। त्यामुळे गुजर वसाहतमध्ये कुठेतरी एक तळमळ आणि एक चीड तयार झालेली आहे की आतापर्यंत बाहेरच्याने जे काय राज्य केलं आणि परत इकडे बघितलं नाही निवडून गेल्यानंतर। त्यासाठी आम्ही एक बैठक घेतली आहे की ह्या गुजर वसाहतमध्ये एक स्थानिक नेता असावा, गुजर वसाहतचा विकास व्हावा, ह्या इथून आम्ही एकत्रित आलेलो आहे। कारण आजचाच प्रश्न बघितला तर आम्ही गल्लीमध्ये 2-3 दिवस झाला तर ह्या स्ट्रीट लाईट बंद आहेत, पण हा प्रश्न कोण उठवू शकत नाहीत। प्रत्येकजण आपल्या मतासाठी धडपडत आहे, पण गल्लीतला आवाज उठवण्यासाठी कुणी धडपडलं नाही। हे डोळ्यासमोर ठेवून आम्ही निर्णय घेतला की ह्या ठिकाणी एक स्थानिक नगरसेवक असावा आणि ह्या ठिकाणी मतदारांची संख्याही जास्त आहे। त्यामुळे कुठल्याही आघाडीने जर विचार करत असेल तर गुजर वसाहतचा इथला एक स्थानिक लढाऊ वृत्ती जाणकार असावा, ह्या इथून आम्ही आज बैठक घेतली। शिंदे साहेब मला अजून एक सांगा, तुम्ही म्हणताय या ठिकाणचा स्थानिकच उमेदवार असावा असं तुम्ही सांगितलेलं आहे, पण हे सांगत असताना याच्या पाठीमागचे जे नगरसेवक झाले होते त्यांनी या भागाकडे लक्ष दिलं नाही असा आरोप आहे का तुमचा? निश्चितपणे आरोप आहे, कारण बऱ्याच ह्या ठिकाणी गटरी तुंबलेल्या असतात, रस्ते बरेच वर्ष झालं केले नाहीत। पण मी सध्या मंडलिकाच्या माध्यमातून एक गुजर वसाहतमध्ये 10 लाखाचा डांबरीकरण रस्ता केलेला आहे आणि एवढंच केलं नाही तरी मी कधी माझा गुजर वसाहत म्हणून बघितलं नाही की माझं गडिंग्लज शहर म्हणून मी आजपर्यंत काम केलेलं आहे। जो आता प्रभाग आहे त्या प्रत्येक प्रभागामध्ये विद्यानगर कॉलनी असेल त्या ठिकाणी 25 लाखाच्या गटरीचं काम हे मंजूर करून आणलं आणि ते केलंही। त्याचबरोबर MSCB कॉलनीमध्ये 50 लाखाचं रस्त्याचं काम पूर्ण केलेलं आहे। त्याचबरोबर साधना स्कूलच्या पाठीमागील कॉन्क्रीट रस्ता होता 5 फुटी तोही पूर्ण केलेला आहे। अशी बरेच कामं आम्ही केलेले आहेत। लिंगायत स्मशानभूमीमध्ये आजपर्यंत रस्ता नव्हता, चिखलातून जावं लागत होतं, त्या ठिकाणी मी शिवसेनेच्या माध्यमातून 7 लाखाचा फंड लावून त्या ठिकाणी डांबरी रस्ता केलेला आहे। त्याचबरोबर त्या स्मशानभूमीत मुस्लिम स्मशानभूमीमध्ये कुठली द्यायची लाईट स्ट्रीट लाईट बसवलेलं हायमास्ट दिवे मंडलिक साहेबांच्या माध्यमातून आम्ही केलेलं आहे। मग ही कामं करत असताना आम्हाला कुठेतरी जाणवत होतं की आम्हाला कुठं स्थान नाही आहे या ठिकाणी, नगरपालिकेत गेलं तरी दुर्लक्ष। आज गडिंग्लजच्या विकासामध्ये बघेल तर चौकामध्ये मुतारीचा प्रश्न प्रामुख्याने उभा असतोय की लोकांची गैरसोय होते। ह्या ठिकाणी आम्ही जर तुम्ही आम्हाला लोकांनी याचा विचार केला तर 100% गडिंग्लज स्वच्छ व व्यवस्थितपणे दिसेल। मला आणखीन एक माहिती द्या, तुम्ही या सगळे विकास कामं केलेली आहेत, पण हे करत असताना नगरपालिकेत आपल्याला अडचण जाणवत होती, निश्चितपणे जाणवत होती की हा नगरसेवक नाही कोण नाही, पण याचं खच्चीकरण कसं करायचं त्यासाठी प्रत्येक गोष्टीत अडचण निर्माण केली जायची। त्याची चीड कुठेतरी मनात एक खंत करायला लागली, म्हणून मी स्वतंत्र आता आपल्याच वार्डातील कोणतरी उमेदवार द्यावा आणि कामं करून घ्यावी यासाठी आमची धडपड आहे। मला सांगा, गडिंग्लजमध्ये प्रामुख्याने दोन्ही आघाड्यांकडे आपली मागणी काय आहे? दोन्ही आघाडीने आमच्या स्थानिकांचा विचार करून आमची उमेदवारी जाहीर करावी गुजर वसाहतमध्ये। धन्यवाद। तर आता आपल्यासोबत अशोक शिंदे आणि संभाजी शिवारे बोलत होते। त्यांनी सांगितलेलं आहे की
जर बाहेरचा आणि परका उमेदवार आला आणि तो जर इथं नगरसेवक म्हणून उमेदवार दिला तर प्रत्येक वेळेला न्याय मागण्यासाठी आपल्याला त्याच्या दारात जावं लागणार. त्यामुळे आणि तो आपल्याकडे कितपत लक्ष देईल किंवा दुर्लक्ष करेल अशी त्यांना भीती वाटते. त्यामुळे हे करत असताना स्थानिक गुजर वसाहतमधील जो कोणी रहिवासी असेल, प्रामाणिक असेल, निपक्ष असेल त्यालाच उमेदवारी देऊन गुजर वसाहतवासियांना न्याय द्यावा अशी त्यांची मागणी आहे. आता ही मागणी दोन्ही आघाड्या किंवा नेते मंडळी पूर्ण करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सत्यवार्ता न्यूजसाठी धनंजय शेट्टी, गडिंग्लज.